नमस्कार. चला तर आज बनवूया चमचमीत अशी मसाला भेंडी. तर इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. त्यानंतर असे उभे याचे काप करून घेतलेले आहे. तुम्ही हवे तसे याचे काप करून घेऊ शकता. तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते. त्यानंतर 1 चमचा ठेचून घेतलेला लसूण घालून घेते. त्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घेते. आता यामध्ये आपण जी भेंडीचे काप करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि ही भेंडी तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे. भाजी तुम्ही जेवढी जास्त वेळ तेलामध्ये छान अशी परतवून घ्याल, तेवढीच तुमची भाजी लवकर शिजली जाते आणि त्याची टेस्ट सुद्धा खूप जास्त वाढते. भेंडी छान तेलामध्ये परतवून झालेली आहे. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. इथे मी पाव चमचा हळद घालून घेते. अर्धा चमचा धनेपूड घालून घेते. अर्धा चमचा मी यामध्ये सब्जी मसाला घालून घेणार आहे. त्यामुळे आपल्या भाजींची चव खूप जास्त वाढते. आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालते. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं पीठ घालून घेते. आता यामध्ये आपण 2 चमचे भाजून घेतलेलं बेसन पीठ घालून घेऊया. थोडंसं बेसन पीठ हलक्या रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. भेंडी तेलामध्ये आपण भाजल्यामुळे ती खूप लवकर शिजली जाते. आता हे सगळे मसाले छान असे भेंडीला लागतात आणि छान मसालेदार भेंडी इथे तयार होते. इथे आपल्याला पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही. तुम्हाला हवंच असेल तर थोडासा लिंबाचा रस तुम्ही इथे पिळू शकता. सगळा मसाला छान असा आपल्या भेंडीला कोट झालेला आहे. आता एक 5 मिनिटासाठी यावरती ताट ठेवून आपल्याला भेंडी शिजवून घ्यायची आहे. तर 5 मिनिटामध्ये आपली भेंडी पटकन शिजून होते कारण आपण कवळ्या भेंड्या वापरलेल्या आहेत, त्या खूप लवकर शिजतात. तर तुम्ही इथे पाहू शकता 5 मिनिटांनंतर मी ताट काढून घेतलेलं आहे आणि आपली भेंडी शिजून तयार आहे. मस्त अशी मसालेदार भेंडी बनवून तयार आहे. तर ही भाजी तुम्ही डब्याला देऊ शकता. चपाती आणि भाजी मस्त अशी लागते. यावरती मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. शाळेचा डब्बा, ऑफिसचा डब्बा यासाठी ही भाज्यांची सीरीज मी बनवत आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची भाजी बनवायला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका रेसिपीसोबत भेटूया.